बोलू शकतो ॲज लॉंग ॲज द रूम अंडरस्टँड व्हॉट युअर स्पीकिंग. राईट. सो मराठीत बोला, हिंदीत बोला, इंग्लिशमध्ये बोला. उद्या मी आंध्रात जमचा सुरू केलं तर आंध्राच्या भाषेत पण बोललं तरी हरकत नाही. सो दॅट इज व्हॉट आय स्टँड फॉर. आणि ह्या एक युनिक गोष्ट आहे. आणि जॉईनिंगसाठी नॉर्मली मी असं बघतो की एक उद्योजक जो ऍटलीस्ट 3 वर्ष बिझनेसमध्ये आहे, ओके, त्यांनी जॉईन करावं. कारण नवीन असताना त्यांना नेटवर्किंग आणि करणं डिफिकल्ट जातं. अनलेस इज अ प्रोफेशनल की चार्टर्ड अकाउंटंट, आता त्यांनी वर्क एक्सपिरियन्स घेतले आणि ही वॉन्ट्स टू स्टार्ट, अँड इट इज ओके. पण नॉर्मल उद्योजक एकदा 3 वर्ष एका फील्डमधून गेला की इट इज व्हेरी गुड फॉर हिम टू जॉईन अ बिझनेस नेटवर्किंग. आणि बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत आमच्या ह्याच्यात त्यांना मदत करणे. आपण कव्हर करणारच आहोत डेफिनेटली. पण त्या अगोदर मला विचारायचं आहे, बघा, तुमच्या प्रवासात असा कोणता क्षण आला ज्याने तुमचं आयुष्य बदलून टाकलं? असा कुठला प्रसंग किंवा असं कुठलं होतं का? पत्नीमधलं असेल, आत्ता असेल, वेगळी गोष्ट. तर एक जस्ट हे लेसन्स आपल्याला लाईफचे प्रत्येकाकडून शिकायला मिळतात, तर तसं तुमच्याकडून पण आम्हाला काहीतरी ऐकायला मिळेल. ड्युरिंग कोविड टाइम्स मी म्हणू शकतो असा प्रसंग. आणि हा मला माहिती आहे की हा प्रत्येकाला असे चॅलेंजेस कोविडमध्ये आलेले आहेत. ओके, की आपण एवढी मेहनत घेतली कुठचीही गोष्ट वाढवण्यासाठी आणि अचानक अशी गोष्ट होती. कारण मी बिझनेस सुरू करताना माझे कन्सेप्ट नॉर्मली म्हणजे मी अशा विचाराने करतो, कुठलाही बिझनेस असेल तर तो ॲन्युइटी बेस करतो मी. सो जेणेकरून लोक तुमच्याबरोबर एका प्रोडक्टसाठी किंवा एका ह्याच्यासाठी नाही, ते लोक कंटिन्युअसली तुमच्याबरोबर राहू शकतात. सो इट्स अन ॲन्युइटी बेस बिझनेस. दॅट इज द फर्स्ट थिंग. सो आणि दुसरं असं होतं मला की व्हरायटी पाहिजे. तुमच्या कन्झ्युमर फक्त एकाच इंडस्ट्री किंवा असं नसलं पाहिजे. तर माझ्यासाठी उद्योजक वेअर माय कस्टमर्स. सो उद्योजक तर इतके वेगवेगळ्या फील्डचे आहेत आमच्याकडे. तर मला नेहमी वाटायचं की अरे मला काहीच रिस्क नाही, की एखादी इंडस्ट्री खालती होऊ शकते, लाईन लागेल, सगळेच उद्योजक एकत्र डाऊन नाही होणार. पण कोविड असा वेळ आली की जेव्हा सगळेच उद्योजक एकत्र डाऊन झाले आणि इट इम्पॅक्ट उद्योजक लॉट. सो त्यावेळेला मला म्हणजे 3 मोठे लेसन्स मिळाले. पहिलं मला नेहमी असं जाणवलं की दुसऱ्यांना मदत करण्याआधी स्वतःला मदत केली पाहिजे. यू हॅव टू बी रिअली व्हेरी फायनान्शियली स्ट्रॉंग. सांगतात की पहिला स्वतःचा मास्क लावा आणि मग दुसऱ्याला लावा. सो तो पहिलं होतं. सेकंड, मी प्रत्येकाला सांगतो ज्याला भेटतो त्याला की यू शुड ऑलवेज हॅव अ सेकंड सोर्स ऑफ इन्कम. एकाच इन्कम नोकरी करत असाल तरी तुमच्याकडे साईड हसल असलं पाहिजे. इव्हन तुम्ही बिझनेस करत असाल आणि एका लेवलला आल्यानंतर यू शुड ऑलवेज हॅव सेकंड सोर्स ऑफ इन्कम. तुम्ही दुसरं स्प्रेड करायला बघायला पाहिजे. आणि तिसरं लर्निंग मोठं होतं की देर इज ऑलवेज अन ऑपॉर्च्युनिटी इन अ प्रॉब्लेम. सो दुसरी बाजू प्रॉब्लेमला हेल्प करतो. पाणी मिळेल का आपल्याला? पाणी मिळेल काय आहे ना. सो जरा त्याच्यातून माझा दुसरा बिझनेस जो 10x टास्क आहे त्याचा जन्म झाला. अच्छा, त्यावेळेला झाला. मी स्वतः युज करतो, त्यामुळे आय एम अ व्हेरी हॅपी कस्टमर, यू कॅन से. सो तो कोविड टाइम्सला मी त्याच्यावर जोर दिला. त्याच्या आधीच सुरू झालेला 1-2 वर्ष आधी. ओके, पण मी